गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधुनी भगिनींनो, तुमचा आजचा दिवस कसा होता? गुढीपाडव्याच्या दिवशी एवढी मोठी धमाल, एवढं मोठं प्रॉफिट बघण्यासारखं होतं मार्केट. सुंदर मार्केट, आपल्या लेवलपेक्षा मार्केट खूप चांगलं तुटलं. मी काल पण बोललो की जेव्हा ग्रीन कॅन्डल बनत असतील ना, तेव्हा एक रेड कॅन्डल अपेक्षित आहे. कालचा व्हिडिओ जाऊन तुम्ही नक्कीच बघू शकता. प्लस तुम्हाला मी ते RSI चा एक स्ट्रॅटेजी सांगितली की RSI साठी काय झालं पाहिजे. ओके, RSI ला मार्केट खाली येऊन मग एक पॅटर्न जो बनेल तो आपल्याला RSI डायव्हर्जन भेटेल. त्यासाठी मार्केटला खाली येणं स्वाभाविक आहे. ह्यालाच बोलतात प्रेडिक्शन. टेक्निकल अनालिसिसचा अभ्यास हा वारंवार करण्याने आपल्याला एक गोष्ट प्राप्त होते, ते होतं नॉलेज, ज्ञान. आणि ज्ञान कधी आयुष्यात फुकट जात नाही. म्हणून सांगतो, शिकणं जरुरी आहे. तुम्ही जेव्हा शिकाल समजाल गोष्टीला, तेव्हा तुम्ही काहीतरी चांगलं करू शकाल. एवढा सुंदर दिवस मार्केटने बरोबर गॅप डाऊन दिली. ठीक आहे, गॅप डाऊन दिली, त्यानंतर मार्केट वरती जाऊन परत खाली आलंय आणि आपल्याच लेवलला जर रेस्पेक्ट करते. मी तुम्हाला काल पण सांगितलं 22,900 ची लेवल मला दिसते आणि याच्यापेक्षा पण खाली 22,500 पर्यंत मार्केटने यावं असं माझी अपेक्षा आहे. आता मी बोलतो म्हणून मार्केट नाही, पण मार्केटचा ट्रेंड तसा आहे, ओव्हरऑल बुलिश आहे. ठीक आहे, काल मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं, जर तुम्ही बघाल ना एक चार्टवरती आपली ही गोष्ट झाली होती. नक्कीच मी व्हिडिओ जाऊन परत बघू शकता की जो पॅटर्न बनलाय लोअर लोचा ना, जो लोअर लोचा पॅटर्न बनलाय हा शेड आहे बघा. हा शेड आहे म्हणजे काय, लोअर हाय आहे. त्यामुळे लोअर हायला तोडायला काही लोक ह्याला लोअर हाय बोलतात, तसं नाहीये. मार्केट खाली आहे ना, हा पॉइंट लोअर लो झाला, मग आता हा पॉइंट लोअर हाय झाला. मग मार्केटला इकडनं जर तोडायचं तर कमीत कमी 24,250. मी काल पण व्हिडिओमध्ये बोललो, ह्याच्यानंतर मी मार्केट बुलिश समजेन. तोपर्यंत मार्केट बेरिशच आहे. आणि मार्केटने काय केलं, बरोबर एक लोअर हाय बनवला. आता बघा, मार्केटचा हा जो पॉइंट होता ना, तो 200 वाला, तो आता सोडायला पाहिजे. आता मार्केटचा जो आहे तो पॉइंट आहे 23,840. हा आता स्ट्रॉंग रेसिस्टन्स बनलेला आहे. लगभग 800 राऊंड फिगर पकडा. स्ट्रॉंग रेसिस्टन्स म्हणजे मार्केट याच्या पुढे जात नाही. ओके, मार्केट खाली कुठे जात आहे बघा. मार्केट खाली जायसाठी आहे ना, तुम्हाला अजून एक स्ट्रॅटेजी दाखवतो मी. नीट आहे का, कारण आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. मार्केटला आहेत ना लगभग तरी ही लेवल तोडणं जरुरी आहे. 700 ची लेवल तोडणं जरुरी आहे. तेव्हा कुठे 800, पण ही जवळ आहे. त्यामुळे आता जी लेवल मला दिसते ना, जी तोडली पाहिजे मार्केटने, ती लगभग ही वाली 330 ची लेवल तोडली पाहिजे मार्केटने. कुठले, वरती जाण्यासाठी. तेव्हा कुठे मग असा हा तुम्हाला डब्ल्यू पॅटर्न दिसेल. तुम्हाला गोष्टींना समजायचं कर्तव्य माझं आहे. हा बघा, मग असा डब्ल्यू पॅटर्न दिसेल. त्यासाठी 330 तोडून मग मार्केट 23,800 तोडून जर मार्केट हा हाय तोडत असेल तर मग एक मार्केटमध्ये तेजी. पण मार्केट ओव्हरऑल बेरिश आहे. मार्केटला अजून खाली येणं स्वाभाविक आहे. याचं कारण काय ना, मार्केट 25,000 कमीत कमी 22,500 त्याच्यापेक्षा खाली येऊन जर मार्केट गेलं ना, तर एक मोठा मूव्ह मिळेल. ह्याचं कारण मी तुम्हाला का सांगतो, याचं कारण असं आहे, डेली चार्टवरती येऊन बघतो ना आपण, तो पण अभ्यास आपण करून घेऊया. आता विकलीचा अभ्यास उद्या होईल, कारण का नाही, विकली नाही, सोमवार संडेला होईल, कारण का उद्या आहे शुक्रवार. ओके, मी काल पण तुम्हाला सांगताना सांगितलेलं बघा, ग्रीन कॅन्डल नंतर एक रेड कॅन्डल अपेक्षित आहे. एवढी मोठी गॅप डाऊन देऊन परत रेड कॅन्डल बनणं म्हणजे सगळ्यांना भीती वाटते की मार्केट भेटेल, अरे इकडनं मार्केट बाउन्स होईल का, भीती असते मनामध्ये. पण जेव्हा टेक्निकल अनालिसिस वरती आपला अभ्यास असतो ठाम, तेव्हा चांगला पॉइंट्स घ्यायला भेटतात. खूप सुंदर पॉइंट काढले. एकदम बॉटमला जाऊन घेणं आणि वरती काढणं म्हणजे खूप धैर्याचं काम आहे, हिंमतचं काम आहे. काही लोकांनी प्रयत्न केला, त्यांचे पण अभिनंदन. काही लोकांनी प्रयत्न नाही केला, घाबरून ते शिकतायत. बरोबर. काल मी सांगितलं तुम्हाला, एक ग्रीन, 2 ग्रीन, 3 ग्रीन, एक रेड कॅन्डल अपेक्षित आहे आणि आली. ठीक, हरकत नाही. आता का मी काय देव नाहीये, मी काय बाबा नाही, मला दिसत नाहीये. पण हा माझा अभ्यास आहे, माझा एक्सपिरियन्स आहे, जो सराव माझा आहे तो माझ्या क्षेत्रामधला आहे, त्यामुळे अभ्यास येतोय. मी काल तुम्हाला हे पण सांगितलेलं की इथे एक तगडी कॅन्डल बनलेली आहे, तोडीची कॅन्डल बनलेली आहे. इथे एक हॅमर सारखी बनले, प्रेशर दिलाय. पण इथे येऊन जरा मार्केट फिसकडलं का, इकडनं तुम्हाला वीक दिसणं वरच्या साईडला मार्केटला प्रेशर देणं आणि क्लोजिंग पण खाली आहे, जी 800च्या खाली क्लोजिंग होती. बरोबर. त्यामुळे मार्केटला खाली येणं स्वाभाविक आहे. मार्केट अशा पद्धतीने खाली येणं आणि आलं.
ठीक आहे. आज झालं ते झालं. आता उद्या काय, उद्यासाठी जर आपण बघत असू ना तर वीकली वरती जरा येऊन बघूया. वीकली वरती बघा ना, 1 2 3 आणि हे एवढा मोठा इन्व्हर्टेड हॅमर बनलाय, त्यामुळे प्रेशर तर वरना सेलरचा जास्तीत जास्त आहे. ओके, असं वाटत होतं की ही लेवल मार्केट तोडणार नाही. 23,400, 23,000 लगभग 425 किंवा मी अशी जरी बोलू की बघा याचा हा पॉइंट, याचा हा पॉइंट आणि इथे पॉइंट जरा मार्क करूया आपण. काय लेवल निघते बघूया. लगभग 23,300 ची लेवल निघते, 23,300 ची. ओके, मग आता मार्केटला आहे ना इकडनं जर खाली आलंय तर मार्केटला नेक्स्ट सपोर्ट पर्यंत येणं जरूर, जी बघा सेम लेवल मध्ये इथे आहे, जी कुठली दिसते आपल्याला, अं, 800 पहिला, 800 त्यानंतर लगभग इथे 300. 300 पेक्षा मी बोलेन की ही जी लेवल आहे ना तर 22 ची लेवल दिसते मला. पण आपण हीच कॅन्डल पकडूया. आता बघा ह्या कॅन्डलचा आणि ह्या कॅन्डलचा खूप प्रभाव आहे बुलिश मध्ये. एकदा ट्राय केलं, दुसऱ्यांदा ट्राय केलं, मार्केट वरती गेले. ओके, तर ह्याच्या हाफ क्लोजिंग झाली जी आहे 22,800, जी बहुतेक उद्या पण तुम्हाला भेटू शकते. तर मार्केटला मग ही 22,400 पर्यंत मार्केट येऊन मग काय देईल ते देईल. आता मार्केट पूर्ण पाताळमध्ये, मी हर वेळा सांगतो पाताळमध्ये. मी ऑक्टोबर 14ला पण एक माझा व्हिडिओ बघा, ते पण सांगितलं मार्केटमध्ये मला आता सेंटिमेंट खूप खाली दिसतात, मार्केट खूप पडण्याच्या कगारवरती आहे. 2-3 महिन्यापूर्वी, 4 महिन्यापूर्वी जे बोललेलो ते आता होते, कारण का टेक्निकल मध्ये ते दिसतंय का डबल टॉप झालेला आहे ना, डबल टॉप ट्रिपल टॉप झालेला आहे, पॅटर्न बनलेला आहे. वीकली वरती एम पॅटर्न बनतो, डेली वरती पण तो एम पॅटर्न बनतोय. क्लिअर बघाल बघा आता. मग पाताळ काय आहे तर लगभग 21,760 आहे, ही जी लेवल आहे ना, ही लेवल. तर इकडे मार्केट गेलं तर नाही, पण मार्केट एवढं खाली येईल मला असं वाटत नाही. कळलं का? कारण हा जो तुम्ही विकली पॅटर्न बघता ना तो हायर आहे पॅटर्न आहे. मार्केटला जर पॅटर्न म्हणायचं मार्केट इथे येईल 21,800 पर्यंत, 700 पर्यंत, त्याच्यामधनच निघेल. तर मधनं मी गेल्या व्हिडिओ मध्ये सांगितलं की 22,500 पासून तो या 400 पासून रिजेक्शन घेऊन बोल जाईल. आता हे का माहिती काय, कारण का हा पॅटर्न बघा ना असा बनतो इथे आणि इथे येईल लगभग 22,300, 400, 500 पासून मार्केट असं जायला पाहिजे. तर हा पॅटर्न सक्षम होतो, याला बोलतात टेक्निकल अनालिसिस. ठीक आहे, गोष्ट खूप क्लिअर आहे. मार्केटचे ओव्हरऑल सेंटिमेंट फुल बॅरिश आहेत. बुलिश मध्ये जाऊ नका. 2 दिवस तुम्हाला बुलिश दिसलं, मार्केटने तुम्हाला पैसा दिला असेल खूप लोकांना. डेली वरती जर आपण बघत असो ना, लोकांना वाटलं यार ठीक आहे आता चालली गाडी, चालली गाडी, चालली गाडी, आणि एका दिवसाने सगळ्यांचं प्रॉफिट घेऊन गेला. बघा ना, असं बघायला गेलं ती एक कॅन्डल 3 दिवसाचा तुमची मेहनत जाऊन जातं. याला बोलतात थांबणं, शिकणं, समजणं, डिसिप्लिन, रूल, सेटअप, या गोष्टी इथे येतात. मी तुम्हाला वारंवार व्हिडिओ मध्ये सांगतोय की काळजी घ्या, लॉट वाढवू नका, त्या गोष्टींचा खूप महत्व आहे. ठीक आहे, आता येणाऱ्या दिवसामध्ये काय करणार आहे मार्केट हे पण बघूया. डेली वरती काय दिसतंय आता, डेली वर तुम्ही बघाल ना तर डेली वरती मार्केट खूप डिस्टर्ब झालंय. गॅप अप, गॅप 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 गॅप, खूप गॅप. तुम्ही इथे बघाल ना मार्केट शिस्तीत चाललेलं आहे. पण इकडनं 3 फेब्रुवारी पासून मार्केट जे आपल्या ह्याच्यापासून झालंय, काय बोलतात ते बजेटपासून, ते तुम्ही बघाल ना तुम्हाला स्वतःला कळेल की मार्केटमध्ये अनालाइज करण्यासारखं आहेत ना, रिस्की झालंय. इथे गॅप, 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 इथे इथे आज गॅप. म्हणजे हा गॅपचा विषय काय बघा. आता गॅप कुठे राहिल्यात त्या बघा, ह्या गॅप लगभग तरी भरलेल्या आहेत. ठीक आहे, इकडची तर जी गॅप झाली ना, ही जी गॅप झाली आजची, ती मार्केट भरेल का मग? हो नक्कीच भरेल ना, पण त्याला मार्केटला अजून एक लोअर लो बनवून द्यायला लागेल. कसं माहिती का, हा एक भाग, हा एक भाग, हा एक डेप्थ, अजून एक डेप्थ देऊन मार्केट जाईल. त्यामुळे हा भरायला टाइम लागेल. एप्रिल मध्ये तो भाग होईल लगभग तरी भरणं काम. ठीक आहे, बाईंग ऍट द बॉटम हा विषय तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे बाईंग पण इकडे नक्कीच येईल. सगळे सेलिंग करणार एक साथ नाहीये. ठीक आहे, मार्केट मला 21,700-800 दिसतंय, पण 22,500, 400 पासून मार्केट बाउन्स करण्याचा प्रयत्न करेल, बाईंग स्ट्रॉंग होईल. ठीक आहे, तर घाबरू नका. ओव्हरऑल मार्केट सेंटिमेंट खराब आहेत. ओके, मार्केटमध्ये जे वॉर चाललेलं त्यामुळे मार्केट खाली आलं, बरोबर आहे. नंतर आपली शिप आली 17 मार्चला, 18 मार्च, 19 मार्च, 3 दिवस मार्केट वरती, गुड न्यूज, बरोबर आहे. पण आता काय झालं मग,
म्हणून बोललो न्यूजच्या अगेन्स्ट ट्रेस करू नका. जर खरीच न्यूज पॉझिटिव्ह असती ना तर मार्केटने ही लेवल पण तोडली असती. मार्केटला वेळ द्या, मार्केट स्वतःला सेटल करू दे, एक नियंत्रण मार्केटला आणू दे, कारण मार्केट आता अनप्रेडिक्टेबल झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही काय कराल तुम्हाला समजणार नाही, मार्केटला स्वतः समजत नाहीये काय करावं. त्यामुळे मार्केट असं इकडे तिकडे पळतंय. त्यामुळे एक थीम मार्केटला कळू दे की वरच्या वरती जायचंय, खालच्या खाली यायचंय, तर तुम्हाला कनेक्टेड होईल. तुम्ही पाचचं मार्केट बघा ना, किती शिस्तीत चाललेलं आहे. पण हेच मार्केट तुम्ही बघाल ना या 2-3 महिन्यामध्ये, मार्केट बेकार चाललेलं आहे. त्यामुळे तुमच्याबरोबर नाही, बाकी लोकांबरोबर काय गोष्टी घडतायत, ठीक आहे. तर येऊया 5 मिनिटावरती आणि अॅनलाइज करूया. ओके, आपला जो पॅटर्न बनला उद्या शुक्रवार आहे, नाहीतरी मी असं का मोठे शॉर्ट्स खेळत नाही. लगभग मार्केट 940 मी आपण नॉन मार्केट 930, ठीक आहे. खाली जिथून जाते तिथून करणार मार्केट इथे ह्या लेवलला. आता ही जी लेवल आहे ना, हा जो फॉल आहे ना, हा मोठा फॉल आहे. आता ही लेवल मी काउंट टाकतो, कारण का ही लेवल कामाची नाही आता. ओके, तर बरोबर लेवल लागलेत, आपल्या मार्केट लेवलला येऊन थांबलेलं आहे. 22,900 मी सांगत होतो, 22,900 950 सांगत होतो, आलेली आहे. मग आता काय, मग आता पुढे मार्केट पहिला टार्गेट देईल जर खाली आला तर 22,800 आणि त्यानंतर मग डायरेक्टली 22,500 ची लेवल दिसते मला. ओके, मार्केटला बाउन्स करायचे, ही जर गॅप भरायची असेल इकडे पण खाली असेल, कन्सोलिडेट व्हायचं असेल तर मार्केटला लगभग तरी हा हाय तोडला पाहिजे. कारण का इथे बघा, इकडे मार्केट मध्ये गेला आणि इकडे मार्केट खाली आले, त्यामुळे हा एक रेसिस्टन्स सारखा बिहेव करतोय जो आहे 350. ओके, मार्केटला इकडनं 350 तोडला तर मग मार्केट 500 पर्यंत येऊ शकतं आणि त्यानंतर मग हा 800चा गॅप पण भरू शकतं. सांगू शकत नाही, मार्केटमध्ये उलट सुलट चालले, ओवाय VI सगळ्या विक्षिप्त वागतायत. आजचा चांगला वागला, कारण आजचा कॉल साईडला चांगला होता, म्हणजे मार्केट खाली पाण्यात ककर होतं. तिसऱ्या दिवशी पण चांगला होता, ठीक आहे. त्यामुळे मार्केटमध्ये वन साइड मुवमेंट येणार होती हे सगळ्यांनाच माहिती होतं. ही अपेक्षा मार्केटकडनं जेव्हा तुम्ही करता ना, तर मार्केटला पण तेवढाच वेळ दिला पाहिजे. फक्त मला पैसा कमवायचा, मी जिकडे येईन बसेन कम्प्युटर खोलेन, एक ट्रेड घेईन, 500,000 कमी निघून जाईन, असं नाही होत. त्या 500 रुपये कमवण्यासाठी तुम्हाला 500 तास द्यायला लागतात. तुम्ही दिल्यात का? स्वतःच्या मनाला एकदा विचारून बघा की मी 500 रुपये कमवायला 5 तास दिलेत का? जेव्हा तुम्ही 5,000 तास द्याल तेव्हा 5,000 कमवायला शिकाल, आणि जेव्हा 1,000 तास द्याल ना तेव्हा 1,000 कमवायला शिकाल, 10,000 कमवायला शिकाल. हे तास जे आहेत ना, हा तुमचा एक्सपिरियन्स आहे. मार्केटची चलना कशी आहे, मार्केटचं बिहेवियर कसं आहे, सेंटिमेंट काय, इमोशन्स काय, मार्केटचा पॅटर्न काय, ह्या गोष्टी सगळ्या इम्पॉर्टंट करतात, ठीक आहे. मार्केट खूप क्लिअर आहे. शुक्रवारच्या मार्केटला एवढी मोठी महत्व देऊ नका. मार्केट जरी खाली आलं तरी इथपर्यंत येईल, वरती तिथे येईल. उद्या प्रीमियम हाय असतील. आता डायरेक्टली मंथली एक्सपायरी झाली, वीकली एक्सपायरी संपलेली आहे. मंथली एक्सपायरी आहे एक 24 ची आहे, एक 24 ची निफ्टीची एक्सपायरी आहे, एक 26 ची आहे एक्झॅक्टची एक्सपायरी. त्यानंतर मग वीकली एक्सपायरी, मंथली एक्सपायरी आहे. आता या एक्सपायरी करत नका बसू, पहिला ज्ञान घ्या. तुम्हाला काय वाटतं उद्या जो निफ्टीचा कॉन्ट्रॅक्ट, सेन्सेक्सचा कॉन्ट्रॅक्ट आता 200-300 असेल, तो तुम्हाला 30 रुपयाला भेटेल, मग तुम्ही काय कराल? असं नाही. जेवढा प्रीमियम महाग असेल ना तेवढा प्रॉफिट चांगला असतो. इन द मनी मध्ये खेळण्याचा प्रयत्न करा. ऍट द मनी, आउट द मनी जे आहेत ना, हे काहीच कामाचे नाहीत. तुम्ही कितीही पैसा लावा, 101% लिहून घ्या, लॉस कराल. म्हणून इन द मनी मध्ये खेळा. इन द मध्ये प्रॉफिटचे मार्जिन जास्त असतात, लॉस कमी असतात. कारण मार्केटची चलना जेव्हा तुम्हाला कळेल ना, तुम्हाला पटकन टार्गेट हिट, कारण का व्हॉल्यूम तेवढा असतो. ओके, सिंपल हिशोब आहे. मार्केट बॅरिश आहे, 350 ची वरती लेवल आहे, एक चांगला रेसिस्टन्स लेवल इथे बनलेली 300 ची, खाली 200, 22,800, 22,500, वरती 24,000, 23,000, 23,300 आणि 23,500 लेवल्स खूप क्लिअर आहेत. त्यामुळे एवढं काय विचार करण्यासारखं हाय नाही. मार्केट खालीच येणार आहे. उद्या पण मी पी साठीच बहुतेक ट्राय करेन, केलं तर. कॉल साठी मी जाणार नाही, कारण कॉल साठी जर गेलो ना तर इकडनं परत रेसिस्टन्स घेऊन मार्केट परत याच लेवलला येईल. कळलं तुम्हाला? ओके, दुसरी गोष्ट, आज आपल्या मराठी लोकांचा, महाराष्ट्रीयन लोकांचा गुढीपाडवा पहिला सण आहे, मोठा सण आहे, पहिला दिवस आहे वर्षाचा. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांचे अभिनंदन.
शुभेच्छा. तुमचं पूर्ण वर्ष भरभराटीत जावो, आरोग्य जावो, संपत जावो, लक्ष्मी तुमच्या घरी वास करावी, विठ्ठल चरणी हीच प्रार्थना करत हा व्हिडिओ थांबवत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल, आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. हसत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.